नमस्कार मंडळी, आज आपण या रानामध्ये आलोत भुईमुगामध्ये आणि चिगळाची भाजी आहे. मस्त चिगळाची भाजी आपण हे दाखवतो तुम्हाला. ही मस्त चिगळाची भाजी ती बनवणार आहोत. अश्विनी, ही चिगळाची भाजी की ही मस्त चिगळाची भाजी आता घेणार आहोत भाजी करण्यासाठी संध्याकाळच्याला. ह्या बघा, हे पण चिगुळ आहे. त्याला औषध नाही, फवारणी नाही. आमच्या इकडे याला हागऱ्या गोळाची भाजी देखील म्हटलं जातं. आपल्याकडे काय म्हटलं जातं ते नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. आता ही भाजी आपण धुवून घेऊ. काय पाणी टाकलं मुतलं सांग ते वाशीत वैन नाही. पाणी प्यायचं असतं ते. मग पाणी टाकलं त्याच्यावर ते सुनाय केली हाय सरळ आहे त्याला काही. अगदी स्वच्छ अशी ही चिगळ्याची भाजी आपण धुवून घेतलेली आहे. आता घरी जाऊन आपण ह्याची भाजी बनवणार आहोत. सुकी भाजी बनवणार आहोत मित्रांनो. ही भाजी फटकून घ्यायची, खडे खुडे काय असेल तर फटकून घ्यायला चालू आहे आता ही भाजी. हे टाकलेलं सगळी भाजी आता फटकून घेतली. त्याच्यात खडे खुडे असू शकतात, कारण ही जमिनीला चिटकून भाजी असते ना, त्याच्यामुळं खडे येऊ शकतात आणि त्याच्यामुळे ही भाजी आता साफ करून घेतलेली आहे. आता ह्या भाजीला आपण धुवून घेतलं होतं रानामध्येच. आता देखील ह्याला आपण धुवून घेणार आहोत. ह्या भाजीला 2 कांदे कट करून घेऊन आपण आता ह्याच्या तव्यावर टाकले हे. आणि हे कांदे मऊसूतूक होईपर्यंत भाजायचे आपल्याला. कांद्यामध्ये तेल टाकून घेतले आता. कांदा चांगला पारदर्शक होऊन द्यायचा. कांदा व्यवस्थित नाही जर भाजला तर मग चिगळाची भाजी जी टेस्ट असते ती वेगळीच येईल. तुम्ही म्हणता की काय सांगितलं काय शिकवलं आम्हाला यातलं. त्याच्यामुळं कांदा व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं असतं. ही भाजी खाणं खूप आयुर्वेदिक भाजी आहे. खाणं खूप गरजेचं असतं, कारण या भाजी पित्तनाशक भाजी आहे. ही या भाजीमध्ये लोह मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामुळे ज्या लोकांना रक्ताची कमतरता आहे अशा लोकांनी ही भाजी नक्कीच खायला पाहिजे. तसेच मूत्रविकारामध्ये देखील ही भाजी अत्यंत गुणकारी असते मित्रांनो. भाजी आता स्वच्छ धुवून घेतली पाण्यामधून. आता एकदा भाजी कट करून घ्यायची. आता ही धुतलेली आपण अगोदर कट करायला चालू. आता थोडी थोडी कट करायची, जास्त नाही. स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे. आता कांद्याची काय परिस्थिती आहे ते पाहू आपण.
आणि अजून थोडी बाकी आहे. आता ही भाजी टाकून घेऊ आपण. आता जरी या भाजीचा ढिगारा दिसत असला तव्यावरती, तरी ही भाजी शिजल्याच्या नंतर, पकल्याच्या नंतर ही भाजी फार कमी होती मित्रांनो. आयुर्वेदिक भाजीला कुठल्याही प्रकारचा फवारा नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारे खत टाकलं जात नाही. कुठलं आयुर्वेदिक आहे ना. रानभाजी ही तण वर्गातली भाजी आहे. तण म्हणून आपण याला उपटून फेकून देतो, परंतु आज आम्ही ही खाण्यासाठी आणलेली आहे. हिचं आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे ह्याची भाजी आम्ही घरी स्वयंपाकासाठी भाजी ही आणलेली आहे. रक्तवर्धक आहे, पित्तनाशक आहे. तसेच मूत्रविकारातील व्यक्तीने देखील ही भाजी आवश्यक खाल्ली पाहिजे मित्रांनो. आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही रानभाजी असो, त्या रानभाजीचं जे बी असतं हे 100% देशी बी असतं. त्याला काय अजून कुठल्याही प्रकारे हायब्रिड बनवलेलं नसतं. त्याच्यामुळं ही भाजी आवश्यक खाल्ली पाहिजे. आपल्या रोजच्या आहारातल्या ज्या भाज्या आहेत त्या आता गावरान भाज्या आपल्याला मिळत नाहीत सहसा. वांगे हायब्रिड आहेत, बटाटे हायब्रिड आहेत, टोमॅटो हायब्रिड आहेत. फक्त मेथी वर्गामध्ये मेथी थोडी गावरान मिळू शकते अजून, परंतु वांगे, टमाटे, बटाटे, दोडके, भेंडी, कारले हे सगळं वाण जे आहे ते हायब्रिड आहे. परंतु हे तणवर्गातलं जे वाण आहे, जे आपण रानभाज्या तणवर्गातल्या खातो, त्यांचं मात्र हायब्रिड वाण नाही. हे वाण अजून देशीच वाण आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हे वाण अवश्य खाल्लं पाहिजे. याला फवाऱ्याची गरज नसते, तसेच याला खताची गरज नसते. अगदी साध्या जमिनीमध्ये ही भाजी अत्यंत व्यवस्थित येते. आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भाजी आहे. ती आवश्यक खाल्ली पाहिजे मित्रांनो. भाजीमध्ये तेल टाकून घेऊ आपण आता. तेल टाकून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर या भाजीमध्ये जाणार आहे ते मीठ आणि चटणी. मीठ चटणी टाकायचं चालू आहे आता सध्या. चवीनुसार मीठ टाका आपोआपल्या. आता ह्याच्यामध्ये जाणार आहे चटणी. आता हळद टाकली थोडी, नॉर्मल मध्ये हळद टाकायची आहे. आणि ही चटणी टाकलेली आहे. ही हळद आहे बघा थोडी. चटणी अगोदर दाखवलेली आहे ही चटणी. आता ही भाजी पालती उलटी करून घ्यायची. ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं हे मीठ आणि चटणी मिक्स झाली पाहिजे. मिक्स झाल्याच्या नंतर ही भाजी 5 मिनिटं मध्यम गॅसवरती झाकून ठेवून उकळून द्यायची. आणि एकदा का ही भाजी उकडली की आणि हिच्यामध्ये मीठ आणि तिखट व्यवस्थित प्रमाणामध्ये मिक्स अवश्य होणार. आणि हे मिक्स झालेलं मीठ, चटणी आणि त्या भाजीच्या स्वतःची अंगची चव, तसेच या कांद्याची चव, हे सर्वत्र एकत्र झाल्याच्या नंतर ही भाजी अप्रतिम लागते. चवीसाठी व्यवस्थित भाजी आहे आणि आयुर्वेदिक गुणधर्माच्या बाबतीत देखील ही भाजी खूपच चांगली असते मित्रांनो. आपल्याला देखील ही भाजी जिथे जिथे मिळेल त्या त्या ठिकाणी अवश्य बनवून खा. कारण ह्या ज्या तणवर्गातल्या भाज्या असतात त्या केमिकल विरहित असतात. मग फवारणीमधून जाणारं केमिकल असो अथवा खताच्या माध्यमामधून जाणारं केमिकल असो, केमिकल विरहित भाज्या असतात ह्या. त्याच्यामुळे मानवी आरोग्यासाठी या भाज्या म्हणजे वरदान असतात. या अवश्य खाल्ल्या पाहिजेत. आता हे भाजीला 5 मिनिटं काय करायचे, गॅस कमी करून झाकून ठेवायचे. 5 मिनिटामध्ये हे भाजी ऑटोमॅटिक वाफलून निघते मित्रांनो. आपली भाजी आता 5 मिनिटं आपण ही झाकून ठेवू. तर मस्त झाकून ठेवलेले आहे. 5 मिनिटानंतर आपण हे
वरची परात उघडणार आहोत आणि मग रेडी होईल ती आपली ही चिगळाची भाजी. आता हे परात आपण उघडून घेऊ. 5 मिनिटं झालेले आहेत. मस्त अशी भाजी वाफलून निघलेली आहे आणि भाजीनं स्वतःचं पाणी सोडलेलं आहे, मिठाचं पाणी सोडलेलं आहे आणि मीठ मिरची व्यवस्थित या भाजीमध्ये उतरलेली आहे, भाजीने वसून घेतलेली आहे. अगदी सुंदर अशी भाजी तयार आहे आपली मित्रांनो. चला तर मग भाजी खायला घेऊया. आता कशी झाली ती बघूया चव तिची. भाजी रेडी झालेली आहे. आपण पाहू. चिगळाची भाजी रेडी झालेली आहे. चला तर मग खाऊन बघूया हिची चव कशी लागते ती. जगदंबे जगदंबे खातो आता देवाचं नाव घेऊन. एक नंबर बेस्ट भाजी झालेली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.